धनंजय मुंडे यांच्या नाथरा गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडलाय आणि त्यानंतर त्यांचे बंधू अजयजी मुंडे माझ्यासोबत आहेत। कधी वाटलं की आपल्या पण गावामध्ये एक बाबासाहेबांचा पुतळा असावा? खरं म्हणजे कधी वाटलं म्हणण्यापेक्षा पूर्वी या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी होता। 1992 साली स्वर्गीय अण्णांनी या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला होता, परंतु तो सिमेंट अशा ह्याच्यामध्ये होता। परंतु गावकऱ्यांनी मागणी केली की तो अतिशय चांगल्या प्रकारचा एक पुतळा जी की परळीच्या धर्तीवर तालुका लेवलच्या असावा म्हणून ती जी चर्चा आहे, कधी ग्रामसभेच्या माध्यमातून ती चर्चा झाली, ग्रामस्थांनी तुमच्यासोबत केली का कोणत्या एखाद्या कार्यक्रमामध्ये? नाही, ग्रामस्थांचे मन आम्हाला ओळखू येतात। ग्रामस्थांनी सांगितलं की फक्त या ठिकाणी हा पुतळा फार जुना झालेला आहे आणि आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब एकवेळी जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ज्यावेळी पुतळ्याला हार घातला त्यावेळी स्वर्गीय अण्णांची त्यांना आठवण झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा पुतळा असला पाहिजे। आणि निश्चितपणे ज्यावेळी अभय मुंडे या ठिकाणी सरपंच झाले त्यावेळी त्यांनी सुद्धा गावकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर गावकऱ्यांनी पण मागणी केली की पुतळा हा भव्य दिव्य असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी एक ठरवलं की हा पुतळा मग आता इथे न करता एक लखनौसारख्या मोठ्या शहरामध्ये अतिशय चांगल्या उत्कृष्ट कारागिरा करून हा पुतळा बनवलेला आहे, जो की त्याला कसलीही इजा या ठिकाणी होणार नाही आणि चांगल्या प्रकारचा पुतळा या ठिकाणी शोभून दिसेल। आणि हे धनंजयजी मुंडे साहेब असतील, स्वर्गीय मुंडे साहेब असतील, स्वर्गीय अण्णा असतील, ताई असतील, या सर्वांच्या गावामध्ये एक बाबासाहेबांचा चांगला पुतळा असावा अशा प्रकारच्या आशा व्यक्त केल्यामुळे आम्ही हा आज या ठिकाणी पुतळा उभा केलेला आहे। धनंजय मुंडे साहेबांचा आमदारांचा वेळ तुम्ही मागून घेतला असं तुम्ही म्हणालात, मात्र ते कधी चर्चा झाली की साहेबांनी इकडं तुम्ही या अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम तुमच्या हस्ते होणार? असं आहे की आम्ही ज्यावेळी पुतळा घेतला त्यावेळी एकच ठरवलं होतं की धनंजय मुंडे साहेब ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून आम्ही त्यांना या गावी आणणार आणि त्यांच्याच हाताने हा पुतळ्याचं अनावरण करणार। म्हणूनच आज त्याची तब्येत बरी नसतानासुद्धा ते या ठिकाणी आले, त्याबद्दल सुद्धा खरं तर मी त्यांचा भाऊ आहे, आभार मानणं योग्य नाही, परंतु सर्व आमच्या भीम सैनिकातर्फे मला बोलायची संधी मिळाल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर हा अनावरण सोहळा पार पडल्याच्या नंतर प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील पाहायला मिळतंय आणि अजयजी मुंडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। मात्र परळीमध्ये जेवढ्या उंचीचा पुतळा आहे तेवढाच आहे तो पुतळा या ठिकाणी नाथरा या गावामध्ये अनावरण सोहळा या ठिकाणी त्याचा पार पडलाय। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य मीडिया, बीड, परळी।